त्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे मला हायकोर्टात याचिका दाखल करावी लागली। जे अधिकाऱ्यांनी याच्याकडे आदेश असून सुद्धा दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे की त्यांच्या कार्यकाळात हे अतिक्रमण का होते। हे अतिक्रमण कायमस्वरूपी काढलं पाहिजे। आज बघा टेंभुर्णी शहरातून बस स्टँड कुठं आहे, ग्रामपंचायत कार्यालय कुठं आहे आणि मार्केट यार्ड कुठं आहे हे दिसत नाही। प्रशासनाला अतिक्रमणच कुठं आहे हे दिसत नाही। नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाथा सावंत। खरं तर टेंभुर्णी शहर एकीकडे झपाट्याने वाढलं, केळीचे एक्सपोर्ट असेल ते मोठ्या प्रमाणात होतं आणि या टेंभुर्णी शहरातून कुठंही महाराष्ट्रामध्ये जाता येतं असं असणार हे टेंभुर्णी शहर। या टेंभुर्णी शहरामध्ये जर आपण फेरफटका मारला तर आपल्याला श्वास दबल्यासारखा किंवा गुदमरल्यासारखा होतोय। तो का होतोय तर केलेलं अतिक्रमण। या अतिक्रमणाच्या संदर्भात अमोल ढगे यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना याचिका का दाखल करावी लागते। मग बाकीचे संबंधित प्रशासन आहे त्यांना अतिक्रमण दिसत नाही का, ह्या गोष्टी दिसत नाहीत का? सर्वसामान्य माणसालाच काय याचिका दाखल करावी लागते, अतिक्रमण मुक्त टेंभुर्णी का करावं लागते? या संदर्भात अमोल ढगे आपल्यासोबत आहे। नमस्कार, काय सांगशील की साधारणतः याचिका आपण हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे। एकीकडे टेंभुर्णी झपाट्याने वाढतंय, मोठा व्यवसाय या ठिकाणी आहे, व्यवसाय पण चालना मिळण्यासाठी टेंभुर्णी शहर प्रसिद्ध आहे। आम्ही टेंभुर्णी शहरातील रस्त्याच्या कडेला जे काय अतिक्रमण झाले या संदर्भात गेले वर्षभर आम्ही कलेक्टर ऑफिस, एसपी ऑफिस यांना अधिकारी जे असतील, महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी असतील यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं की 2013च्या सुप्रीम कोर्टाचा जो काय आदेश आहे अतिक्रमण काढण्याचा त्याची प्रत जोडून आम्ही त्यांना अतिक्रमण काढण्यासाठी निवेदन दिलं, परंतु त्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे मला हायकोर्टात याचिका दाखल करावी लागली। ज्यांनी यामध्ये कारवाई केली ना यांच्यावरती काही कारवाईची मागणी असणार आहे का? ज्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा आदेश असताना सुद्धा दाखल केले याबद्दल आपले काय भूमिका असणार आहे? हायकोर्टात आता आम्ही याचिकेत असंच म्हटलं आहे की जे अधिकाऱ्यांनी याच्याकडे आदेश असून सुद्धा दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे की त्यांच्या कार्यकाळात हे अतिक्रमण का होते यासाठी। मग अधिकारी काय पाठीशी घालतात का त्यांना? असंच म्हणावं लागेल, अधिकारी पाठीशीच घालतायत असं म्हणावं लागेल ना। त्यांच्या कार्यकाळातच हे अतिक्रमण राहते म्हणजे ते काढू शकत नाहीत ना। टेंभुर्णी शहरात कुठे कुठे अतिक्रमण झालेलं आहे, काय आपण या संदर्भात काय पाऊल उचलणार आहे? जे जे महामार्ग टेंभुर्णी शहरातून गेले त्या सर्वच महामार्गाच्या कडेला अतिक्रमण आहे, ते सर्वच अतिक्रमण काढावं अशी आमची मागणी आहे। या संदर्भात खरं तर टेंभुर्णी शहरामध्ये आपण एक फेरफटका जरूर मारावा। अगदी कुरवाडी चौक असेल किंवा सोलापूरला जे संजय बाबा कोपाटे यांच्या माध्यमातून जो जुना हायवे चकाचक झाला, दोन्ही साईडने सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले आणि ह्या रस्त्याला आपण एकदा फेरफटका मारा आणि नक्कीच जे दुकानदार आहेत त्या दुकानदाराने अतिक्रमण किती केलंय हे पण आपल्या लक्षात येईल। आम्ही सांगण्याची गरज नाही। त्यामुळे एकच मागणी अमोल ढगे यांची आहे की अतिक्रमण मुक्त टेंभुर्णी शहर झालं पाहिजे। या व्यतिरिक्त आपण काय सांगाल की जे आहेत त्या अतिक्रमण थोड्या दिवसात ते काढलं जातं, पुन्हा अतिक्रमण जागेवर येत? हे अतिक्रमण कायमस्वरूपी काढलं पाहिजे। आज बघा टेंभुर्णी शहरातून बस स्टँड कुठं आहे, ग्रामपंचायत कार्यालय कुठं आहे आणि मार्केट यार्ड कुठं आहे हे दिसत नाही। आम्हाला हे दिसत नाही तर प्रशासनाला अतिक्रमणच कुठं आहे हे दिसत नाही। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की हे कायमस्वरूपी अतिक्रमण निघलं पाहिजे। तर काही ठिकाणी तर आपण बघितलं तर जे शॉप आहेत, जे आपला कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सच्या बाहेरच्या बाजूला पण रस्त्यावरती लोक आलेले आहेत। मग आपला व्यवसाय करा, तुम्ही व्यवसाय करा, परंतु एखाद्याला अपघात झाला किंवा एवढा दुखापत झाली तर तो कायमचा अपंगत्व येतं, एखाद्याला प्राणाला मुकावं लागतं। त्यासाठी आपण पण सहकार्य केलं पाहिजे आणि जो आपण साईडला अतिक्रमण करतोय, खरं तर अतिक्रमण हे सर्वसामान्य व्यापारीच करत आहेत, यामध्ये बलाढ्य कोण लोक नाही। मग सर्वसामान्य माणसांनी व्यवसाय करायचा। सर्वसामान्य लोकांना व्यवसाय करायला टेंभुर्णीत भरपूर जागा आहेत। आता मार्केट यार्डामध्ये सगळे गाळे ओसच पडलेले आहेत, रिकामीच गाळे आहेत,
त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतात ना सर्वसामान्य लोक. त्यांना तो आता अतिक्रमण करून तर असं रस्त्यावर बसून तर फुकट कोण देते का त्यांना जागा? त्यासाठी त्यांना पैसे द्यावाच लागतात ना. मग टेंभुर्णीतलं कुठलं अतिक्रमण आहे यामध्ये का सर्व सगळ्या महामार्गालगत सर्व अतिक्रमण मुक्त टेंभुर्णी झाली पाहिजे एवढीच मागणी आहे आमची हायकोर्टात. आपण जर पाहिलं तर बेंबळे रोडला मोठीचे मोठे कॉम्प्लेक्स या ठिकाणी बांधले होते, परंतु कोर्टाच्या आदेशानं ते सगळं चित्र जे होतं बेंबळे रोडचं ते संपूर्ण गाळे पडले होते. तिथं परत कधी बिल्डिंग झालेली नाही. अशा अनुषंगानं आपण काय कधी मागणी करणार आहे की जेणेकरून परत अतिक्रमण होणार नाही? हो, आम्ही हायकोर्टात मागणी केलेली आहे की हे अतिक्रमण परत होऊ नये. झालं तर त्याला जबाबदार ते प्रशासन अधिकारी त्याला जबाबदार असतील. तर खरं तर टेंभुर्णीचा मोकळा श्वास घ्यायचा असेल तर आपण एकदा नक्की टेंभुर्णी शहरातून फेरफटका मारा आणि जे अतिक्रमण आहे ज्यामुळे नागरिकांचा त्रास या ठिकाणी जीवनाचा होत आहे, कोणाला अपंगत होत आहे, कोणाचा पाय मोडत आहे, कोण जीवनाची मुकत आहे, याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. पण तो आपला जर गरज असेल किंवा यदा कदाचित ट्रॅफिकमुळेच काही जीव जातात याकडे पण आपण बघितलं पाहिजे. याकडे मात्र अमोल ढगे सर्वसामान्य एक सामाजिक कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यांनी याचिका करावी लागते. एका अर्जावरती खरं तर अतिक्रमण निघलं पाहिजे, परंतु शासकीय अधिकारी जे आहेत ते नेमकं पाठीशी घालतात कुणाला याकडे मात्र टेंभुर्णी शहराचं नव्हे तर माढा तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. नमस्कार.